बुलेटिनची सुरुवात आपण एका मोठ्या बातमीने करणार आहोत। नाशिकमध्ये भाजपने इच्छुक उमेदवारांकडून 2 लाख रुपये घेतल्याची कबुली भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी दिलेली आहे। पक्षाने 2 लाख रुपये घेतले कारण पक्षाचा सेंट्रल निधी गोळा करायचा होता आणि हाच निधी निवडणुकीत वापरला जाणार होता अशी कबुली त्यांनी दिली आहे। पण तिकिटासाठी पैसे घेतल्याचा आरोप फेटाळत ज्यांना तिकीट मिळालेलं नाही त्यांनी निराशेपोटी असे आरोप केल्याचा दावाही दानवेंनी केलेला आहे। मोठी बातमी आपण आताची पाहतोय। 2 लाख रुपये घेतल्याची कबुली रावसाहेब दानवेंनी दिलेली आहे। इच्छुक उमेदवारांकडून पक्षाचा सेंट्रल निधी गोळा केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। पक्ष निधीसाठी हे पैसे घेतल्याचं रावसाहेब दानवेंनी स्पष्ट केलं आहे। साहजिकच एखाद्या उमेदवाराला जर उमेदवारी मिळाली नाही तर त्याच्या रागातून असंतोषातून एखादा कार्यकर्ता एखादा आरोप करतो। याचा अर्थ ती गोष्ट सत्य असते अशी नाही। चिडलेला माणूस जास्तीत जास्त तीव्र आक्षेप काय करायचा तर तो पैशाचा आरोप करू शकतो, परंतु या गोष्टीमध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आहे आणि भारतीय जनता पार्टीनं अशा प्रकारचे कोणाकोणही तिकिटाचे पैसे घेतलेले नाहीत। एका नगरसेवकाला सेंट्रल खर्च 10 लाख रुपये खर्च करण्याचा या निवडणुकीमध्ये अधिकार आहे निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे। परंतु शहर म्हणून जो सेंट्रली खर्च करावा लागतो तो कदाचित निवडणूक आयोग उमेदवाराच्या नावावर जर टाकला तर 10 लाखाची मर्यादा जर त्यानं ओलांडली तर त्याची निवडणूकसुद्धा रद्द होऊ शकते। म्हणून सेंट्रली खर्च त्या 10 लाखापैकी 2 लाख रुपये हा पार्टीकडे त्यांनी जमा करावा, ज्यामधून या साऱ्या शहराचा आणि ते चेकने डीडीने असा तिकिटाचे नाही तो सेंट्रली खर्च करून तो नंतर सर्व उमेदवारावर समप्रमाणात पडेल आणि 10 लाखाच्या वरनं जाणार नाही आणि कोण्याही उमेदवाराची निवडणूक रद्द होणार नाही यासाठी ते केलेलं निधी आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया। नाशिक ब्युरो चीफ अभिजित पाटील आहे सध्या आपल्या सोबत। अभिजित, रावसाहेब दानवेच कबुली देत आहेत पक्ष निधीसाठी, सेंट्रल निधीसाठी म्हणून हा 2 लाख रुपये गोळा केल्याचा कबुली जबाब एक प्रकारे देत आहेत, ते काय नेमकं याला म्हणायचं? अजिंक्य, खरं तर हा प्रकार जो आहे गेल्या 2 दिवसापासून सुरू आहे। देवयानी फरांदी जे आहेत नाशिकच्या आमदार यांनी देखील हेच सांगितलं होतं की हा पक्ष निधी आहे आणि त्याच्या पक्षासाठी लागणारा निवडणूक खर्च करण्यासाठी या उमेदवारांकडून घेतला गेलाय। त्यामुळे आता काँग्रेसचं असंच म्हणणं आहे, त्यांनी तक्रार देखील अशी दाखल केली आहे, जर यांनी प्रत्येक उमेदवाराकडनं 2 लाख रुपये घेतले आहेत तर प्रत्येक उमेदवाराला निवडणुकीचा खर्चाची मर्यादा ही 8 लाखाची असते। म्हणून त्यांच्या 8 लाखाच्या मर्यादेमधनं हे 2 लाख रुपये जे आहे ते एक तर अधिकृतपणे मायनस केले पाहिजे आणि उरलेलेच त्यांना खर्च करता आला पाहिजे। आणि दुसरं म्हणजे जर कधी तसं नसेल तर मग यांनी हा भ्रष्टाचार केलेला आहे अशा प्रकारची लाच घेऊन हे एबी फॉर्म विकलेले आहेत। आणि खरं जर कधी आपण बघितलं तर जो भाजपमधला नाराज गट आहे, जो अधिकृतपणे कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाहीये परंतु ऑफ द रेकॉर्ड ते असंच म्हणतायत की केवळ 2 लाख हे फक्त ते व्हिडिओ व्हायरल झालाय त्याच्यामधून दिसत आहेत, परंतु इतर उमेदवारांकडनं जो पैसे आकारले गेले आहेत, जे पैसे घेतलेत असा आकडा तो खूप मोठा आहे। त्याच्यामुळे खरं तर भाजपने कुठेतरी या बाजारीकरण केलंय का तिकिटाच्या एबी फॉर्मच्या संदर्भातला असा प्रश्न देखील आता समोर उभा राहतोय। आणि त्यामुळे आता या सगळ्या भूमिकेकडे, या सगळ्या विषयाकडे निवडणूक आयोग काय नेमकं कशा पद्धतीने बघतं, काय त्याच्यावर निर्णय घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागेल।